काय प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं, अर्णवने ईश्वरीवरील प्रेम व्यक्त केलेलं असतं. तो ईश्वरीला आय लव्ह यू असं म्हणालेलं असतो आणि एकटक फक्त तिच्याकडे पाहत असतो. तो म्हणतो की मला पूर्वी असं वाटायचं मी तुझ्यासाठी एवढं का करतोय, परंतु या प्रश्नाचे उत्तर मला आज मिळालं आहे. मी तुझ्यासाठी काळजीपोटी नाही करत, तर माझं तुझ्यावरती खरंच मनापासून खूप प्रेम आहे. या प्रश्नाचं उत्तर मला आज या क्षणी मिळालेलं आहे. या आनंदामध्ये तो असतो. तिच्याकडे कंटिन्युअसली पाहत असतो. अक्षरशः पांघरूणसुद्धा खाली करत नसतो. ईश्वरीला हे काहीही ऐकू जात नाही. ती इथून सुटण्यासाठी मोबाईलला रेंज आहे का हे पाहत असते. त्याचा मोबाईलसुद्धा तिने घेतलेला असतो. ईश्वरी अर्णवच्या जवळ चालत येत असते. ती त्याच्याकडे पाहत असते आणि तोही तिच्याकडे पाहत असतो. अर्णवला असं वाटतं की ईश्वरीने हे ऐकलेलं आहे, त्यामुळे तिनेही तसं म्हणावं अशी त्याची अपेक्षा असते, परंतु तिने काहीही ऐकलेलं नसतं. ईश्वरीला त्याने जे काही बोललेलं आहे, जो काही तो बोलून गेलेला आहे आणि त्यानंतरसुद्धा तो तिच्याकडे कंटिन्युअसली पाहत राहतो. प्रेमाने प्रेमाने डोळे अक्षरशः हटतच नसतात. ईश्वरीकडे बघत असतो. निरागसपणे तिच्याकडे पाहणारा हा अर्णव आज आपल्याला पाहायला मिळाला. ईश्वरीही त्याच्याजवळ आलेली असते. एकमेकांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून हरवून गेलेले असतात. दोघांचेही रोमॅन्टिक क्षण अक्षरशः भावूक करणारे असतात. दोघांनाही एका क्षणासाठी समजत नाही की आपण कुठे आहोत. अर्णवही ईश्वरीकडे पाहतो आणि ईश्वरी अर्णवकडे पाहत असते. इतक्यात ईश्वरी पटकन बोलून मोकळी होते. "सर, काय चाललंय? तुम्ही माझ्याकडे असे एकटक का पाहात? माहिती आहे का? तुम्ही आता जे बोलणार आहेत, जो सगळा काही वेळ झालाय ना, सगळी माझी चुकी आहे असं तुम्ही म्हणाल. माझ्यामुळे झालं आहे. परंतु आत्ता सांगून ठेवते की माझ्यामुळे काही झालेलं नाही आहे. मिठाईचे बॉक्सेस नमुताईबरोबर ऑलरेडी ऑफिसमध्ये पोहोचलेले आहेत आणि फंक्शनसुद्धा ऑलरेडी सुरू झालेलं असेल. आपल्याला खूप उशीर होत आहे. चला लवकर. मिठाईचे बॉक्स तर मी ऑलरेडीच पाठवलेले आहेत. त्यामुळे माझ्यावरती कुठला इल्जाम लावू नका. त्यामुळे माझ्यामुळे उशीर झाला आहे हे माहिती आहे. बरोबर आहे की नाही?" असं म्हणते. त्यानंतर तो म्हणतो सॉरी म्हटल्यानंतर तिला खूप आनंद होतो आणि ती अर्णवच्या हाताला धरून गोडाऊनच्या बाहेर निघू लागते. त्यानंतर अर्णव तर पुन्हा एकदा तिच्यावरती पूर्णपणे फ्लॅट झालेला असतो. ती हाताला धरून अर्णवच्या गोडाऊनच्या बाहेर त्याला नेऊ लागते आणि बडबड बडबड नॉनस्टॉप तिची सुरूच असते. अर्णव मात्र तिच्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडालेला असतो आणि तर दोघांची ही लव्ह स्टोरी इथून पुढच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान पद्धतीने आपल्यासमोर येणार आहे. तर तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.